तुम्ही खरेदी केलेलं सोनं किती शुद्ध आहे याबद्दल तुम्हाला शंका येत असेल तर यावर आता सरकारने उपाय शोधलाय आणि एखाद्या वेळेस दागिना चोरीला गेला तर तुम्हीच मालक आहात हेही पटवून देणं आता सोपं होणार आहे। भारतीयांना सोनं खरेदीची प्रचंड आवड। सणवार असो, लग्न सराई किंवा गुरुपुष्यामृत्यू, सोन्याची खरेदी जोरात असते। गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिलं जातं। पण आता सरकार सोनं खरेदीवर नजर ठेवण्यासाठी खास योजना राबवणार आहे। सोन्याच्या हॉलमार्क दागिन्यावर आता असेल युनिक नंबर। या युनिक नंबरमुळे सरकारला कळेल की दागिना वापरण्यासाठी किती शुद्ध सोनं वापरलं गेलंय, या दागिन्याचा मालक कोण आहे। यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलं जाणार आहे। दागिन्याचा युनिक नंबर या ॲप्लिकेशनमध्ये टाकला की सोन्याची शुद्धता आणि मालकी याची माहिती मोबाईलवर झळकू लागेल। With the marking of the hallmark on the jewelry, they are not more confident that this is the actual hallmark. They need some photograph, they need some authenticity on the paper in black and white. So उसके लिए ये स्कीम गवर्नमेंट ने किया है। रिअल इस्टेट नंतर काळा पैसा सोन्यात गुंतवला जातो। लहान गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत सगळीकडे सोने खरेदीसाठी झुंबड उडत असते। बहुतेक वेळा ही खरेदी रोखीत केली जाते। 5 लाखांपर्यंतच्या खरेदीवर पॅन नंबर विचारला जात नाही। सोन्याची 70% विक्री छोट्या शहरांमध्ये होते। बहुतेक विक्रेत्यांकडे आणि खरेदीदारांकडे पॅन नंबर नसतो, त्यामुळे सोनं खरेदी विक्रीवर नजर ठेवणं सरकारला कठीण जातं। त्यामुळे दागिन्यांना युनिक नंबर मिळाला तर सरकारी यंत्रणांना नजर ठेवणं सोपं होणार आहे। पण सोनं विक्रेत्यांना मात्र डोकेदुखी वाढण्याची भीती वाटते। ये प्रैक्टिकली पॉसिबल है नहीं है यूनिक नंबर देके, क्योंकि एक दिन में एक शोरूम में, बड़े शोरूमों में कम से कम 10,000 पीस आते हैं और 10,000 पीस जाते हैं। तो उसको अगर एंट्री करके भी 10,000 पीसों की एंट्री कर ले, रिसीव एंट्री, तो एग्जिट एंट्री करनी संभव नहीं है, सही नहीं है। सोन्यातली वाढती गुंतवणूक ही सरकारसाठी एक चिंतेची बाब आहे। आयातीसाठी परकीय चलन वापरावे लागत असल्यानं अर्थव्यवस्थेवर ताण येतोय, तर दुसरीकडे सोन्यात होणाऱ्या गुंतवणुकीच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला काही फायदा होत नाही। मात्र काळ्या पैशात वाढ होते। काहीही असो, पण भारतीयांचं सोन्याचं आकर्षण कमी होईल अशी काही चिन्ह नाहीयेत। अमोल देठे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।